ओम नमो भगवते वासुदेवाय। चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविन्द योगीन्द्रमथास्य श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रोटकं वार्तिककालमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तौ नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माये बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत या नावाचा ग्रंथ आपण पाहतो। अमृतानुभवाचं हे नव प्रकरण जीवनमुक्ती कथन म्हणून आहे आणि ते आता समारोपाला आलेलं आहे। ज्ञानोबांनी आपल्याला 1 ते 64 वेळापर्यंत जीवनमुक्तीचा विषय सांगितला। जीवनमुक्तीचा विषय सांगत असताना तो आत्मस्वरूपातून तो सांगत होते। आत्मस्वरूप ज्याला प्राप्त झालेलं आहे त्याला आत्म्याचं स्वरूप काय आहे, आत्म्याचा आनंद काय आहे, आत्मसुख काय आहे हे सगळं कळतं आणि सांगता येतं। अर्थात त्यांना त्या आत्मस्वरूपातून खाली आपल्यासारखं सामान्य स्तरावर यावं लागतं। ज्ञानोबांनी आपल्याला हा विषय सांगितला इतका लाभदायक होता। त्यानंतर 65व्या ओळीपासून आजपर्यंत आता ज्ञानोबांनी आपल्या सद्गुरूंचं ऋण निर्देशन म्हणून सुरू केलेलं आहे। गुरुचं ऋण कधी फेडता येत नाही, फिटत नाही
फिटणं शक्य नाही. तेव्हा गुरु ऋण काय असतं हे आता आपण 2-3 दिवसापासून पाहतो. इतर जगातली जी ऋण आणि कर्ज असतात ते आपल्याला फेडता येतात, उपकार फेडता येतात. परंतु गुरुंचं जे ऋण आहे, उपकार आहे, कर्ज आहे ते असं काही विचित्र आहे की ते या जगात कुठेही आपल्याला परतफेड करण्यासाठी तसा पदार्थ नसल्यामुळे त्या रूपामध्ये ते देता येत नाही. गुरुंच्या ऋणामध्येच राहावं लागतं आणि गुरुंच्या ऋणामध्ये राहून गुरुंची सेवा, गुरुंच्या संबंधीचा प्रेमाचा भाव, भक्ती, श्रद्धा, निष्ठा कायम ठेवणं हे साधकाचं कर्तव्य असतं. तेव्हा साधक तर जीव भावात असतो, देह भावात असतो. परंतु या देहभावात असलेल्या साधकाला शिवभाव म्हणजे धर्मभाव, आत्मभाव कसा येईल हे सद्गुरु सांगत असतात. सद्गुरूची जी तळमळ असते, सद्गुरूंना आपला शिष्य आपल्या सारखा व्हावा हा ध्यास असतो आणि त्या दृष्टीने ते गुरूंना आपल्या पूर्वीच्या पूर्व परंपरेतल्या गुरूंना प्रार्थना करतात की हे गुरुदेवा, माझ्या शिष्याला आपण आपल्या मालिकेत घ्या. आपल्या ही जी परंपरा आहे, गुरु परंपरा आहे, त्या गुरु परंपरेत घ्या, त्यालाही गुरु करा. कालचा विषय फारच सुंदर होता. कालची होती 68वी. त्या 68व्या ज्ञानोबांनी आपल्याला शक्तिपाताचं रहस्य सांगून टाकलं होतं. ज्ञानोबा 68व्या काल सांगत होते, कोणाचे काही न घेशी, कोणाचे काही न घेशी, आपलेही तैसेच न दिशी, कोण जाणे भोगशी गौरव कैसे, कोण जाणे भोगशी गौरव कैसे. या देवीचा आपण काल सविस्तर अर्थ पाहिला. ही ओवी बरोबर सोपी आहे फार, परंतु मी तुम्हाला काल सांगितलं की तिचा लक्षार्थ जो आहे, लक्षणांनी आहे त्या काव्यातली ती गहन आहे. ज्ञानोबा वरवर तर सोपं सांगतायत की हे गुरुदेवा, तुम्ही काही कोणाचं घेत नाही आणि तुम्ही कोणाला काही देत नाही, आणि तरीही तुमचं हे जे ऐश्वर्य आहे ते भोगता. गुरुपदाचं हे जे ऐश्वर्य आहे ते कसं काय तुम्हाला भोगता येतं कळत नाही. तेव्हा सद्गुरु जे आहेत ते शिष्याला काही देत नाहीत असं म्हणून राहिले ज्ञानोबा. हे जर असं बरोबर आपण शब्दार्थाने पाहिलं ना, चला गुरु काय देत नाही कशाला जा त्यांच्याकडे, जे आपल्याला काही देत नाही मग त्यांच्याकडे कशाला मागायचं, असा वरवरचा शब्दार्थाने अर्थ काढून जर आपण विचार केला तर अशा प्रकारची स्थिती होऊन जाईल गुरुची आणि शिष्यांची. तसा अर्थ नाही येतो. हा शक्तिपाताच्या दृष्टीने अर्थ सांगितला होता काल आपण. गुरु जेव्हा त्या शिष्याला ती आत्मिक जागृत शक्ती प्रदान करतात, देतात, सोडतात, त्याच्यामध्ये शक्तिपात होतो, त्यावेळेला ती शक्ती केवळ त्या गुरुंच्या संकल्पाने किंवा आदि गुरुंच्या संकल्पाप्रमाणे ती शक्ती त्या शिष्याच्या शिरून केवळ मूलाधारामध्ये त्याची शक्ती जी झोपलेली आहे आत्मशक्ती, त्या आत्मशक्तीला ती जागृत करून सुषुम्नेमध्ये प्रविष्ट करायला लावतात. बस एवढाच गुरुंचा देण्याचा भाग आहे. देता म्हणजे काय करतात ते आपली शक्ती त्या
शिष्यामध्ये मुलाधारावरून सुप्त असलेली कुंडली जागृत करून देण्यापर्यंत. पुढे ती जागृत झाली की ती स्वतः तिचं कार्य सुरू करते. इथं काही देणं आणि ती शक्ती परत आपल्याकडे येते, मग गुरुकडे येते. तेव्हा इथं देणं काहीच झालं नाही. काय दिलं? गुरुन तिथपर्यंत ती शक्ती पाठवली, त्याची शक्ती जागृत करून दिली, ती शक्ती कामाला लागून गेली त्याची, आणि आपली शक्ती काढून घेतली. कुठं देणं झालं? असा त्या देण्याचा अर्थ आहे. गुणाचे काही न घेशी, आपले तेशेची न देशी. आता कुणाचे काही न घेशी असं जेव्हा म्हणतात त्यावेळेला काय घेत नाही तुम्ही? शिष्याजवळ आहे तरी काय? शिष्याजवळ सगळे जगाचे पदार्थ आहेत. पैसा, अडका, काय पदार्थ, काय जे फुलं, माळात, अमुक अमुक काय जे, हे तर सगळं त्या गुरुच आहे, ब्रह्माच आहे ते सगळं. तेव्हा शिष्याचं तुम्ही काही घेत नाही, म्हणजे तुमच्या जवळ शिष्याजवळ काही नाही देण्यासारखं. गुरुंना शक्तीच्या मोबदल्यात तुम्ही काय देऊ शकता? गुरुजी शक्ती तुमच्याकडे प्रवाहित करतात आणि तुमची अंतरशक्ती जागृत करून देतात. तिच्या मोबदल्यामध्ये देण्यासारखं काय आहे आपल्याजवळ? म्हणजे गुरुला आपण काही देऊ शकत नाही. म्हणून गुरुंना शरणागत होणं, गुरुंच्या ठिकाणी नम्रत्व धारण करणं, गुरुंच्या ठिकाणी विलीन होणं, गुरुंच्या ठिकाणी भाव ठेवणं, निष्ठा ठेवणं, समर्पण करणं, हेच कार्य बस. अशा प्रकारे गुरुंचा आणि शिष्याचा हा घेण्या देण्याचा जो व्यवहार आहे तो काल ज्ञानोबांनी आपल्याला सांगितला. आजची जी ओवी आहे त्या ओवी मध्ये बघा, ज्ञानोबा आपल्याला आणखी थोडासा नवा विचार सांगतायत. ज्ञानोबा म्हणतात 69वी ओवी आता ही आजची. गुरुत्वे जेवढा चांगू, गुरुत्वे जेवढा चांगू तेवढाची तारुणी लघु, तेवढाची तारुणी लघु. गुरु लघु जाणे तो पांगू, तुझा करी. गुरु लघु जाणे जो पांगू तो तुझा करी. ही ओवी तशी पाहिली तर बरोबर सोपी आहे. या ओवीचे जे शब्द आहेत ते काही कठीण नाही आहेत. ज्ञानोबा म्हणून झाले, आपल्या गुरूंच स्मरण करून राहिले. ज्ञानोबा आपल्या गुरूंना निवेदन करून राहिले, आपल्या गुरूंचं स्वरूप सांगून राहिले ज्ञानोबा. आणि जे आपल्या गुरूंचं स्वरूप आहे ते त्यांनी गुरूंचं सद्गुरूंचं असतं. म्हणून ज्ञानोबांचं हे जे कथन आहे हे सद्गुरूंच्या बाबतीतलं कथन आहे आणि ते सत्य कथन आहे, खरं आहे ते त्यांचं म्हणणं. आता या ठिकाणी गुरुच्या कार्यासंबंधी ज्ञानोबा सांगून राहिले. गुरुचं कार्य काय आहे या जगामध्ये? गुरु कार्य हे अखंड चाललेलं कार्य आहे. हे असं काही तात्पुरतं कार्य नाही. आणि असं कार्य भगवान दत्तात्रय करून राहिलेले जगाच्या आरंभापासून तर आतापर्यंत. या दत्तात्रय स्वरूपामध्ये जे जे महात्मे अवतरले त्या महात्म्यांनी गुरु कार्यच केलं. गुरु कार्य केलं म्हणजे शिष्यांना तयार केलं, शिष्यांना ब्रह्मज्ञान दिलं, आत्मज्ञान दिलं, ब्रह्मसुख दिलं, आत्मानंद दिला. गुरुचं हेच कार्य आहे बस, की शिष्यांना आपल्यासारखं बनवायचं, शिष्याला परमार्थामध्ये आणायचं आणि त्यांना परमार्थाच्या उंचीवर नेऊन बसवायचं. हे जे कार्य आहे गुरुचं, हेच कार्य म्हणून आता या ओळीमध्ये सांगणार आहे. गुरुत्व जेवढा सांगू,
ज्ञानोबा आपल्या गुरूंबद्दल सांगून राहिले की हे गुरुदेवा, तू गुरुत्वाने केवढा मोठा चांगला आहेस. गुरुत्व म्हणजे मोठेपण. गुरु शब्दाचा अर्थ मोठा असा आहे. गुरु म्हणजे मोठा आणि लघु म्हणजे लहान. हे गुरुदेवा, तुम्ही गुरुत्वाने म्हणजे गुरुशक्तीने, गुरु स्वरूपाने केवढे प्रचंड आहात. केवढाची गुरु. आपण जर विचार केला किंवा गुरु केवढे असेल, इथे सांगून राहिले गुरु ते जेवढा सांगू केवढे असेल गुरु आपल्या मताप्रमाणे. अहो, गुरु हे परब्रह्म स्वरूप आहे की. गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं म्हणतो गीतेमध्ये. भगवान शंकरही म्हणतात पार्वतीला. ते जे परब्रह्म आहे ते परब्रह्म केवढं आहे. ते तर फारच मोठं. ते तर सगळ्या विश्वांना आणि सगळ्या ब्रह्मांडांना व्यापून राहिलेलं आहे. ते एवढं मोठं आहे. जेवढी ब्रह्मांड असतील आणखी त्या सगळ्यांना व्यापून उरलेलं आहे. त्या गुरु तेवढेच आहेत. गुरु सुद्धा परब्रह्माला सारखे असून त्या परब्रह्माप्रमाणेच ते सर्वत्र सर्वव्याप्त आहेत. म्हणून गुरुला गुरु म्हणता येत नाही, गुरु तत्व म्हणतात. गुरु तत्व आहे ते. तेव्हा आत्मतत्व, ब्रह्मतत्व, गुरुतत्व हे एकाच मालिकेतले शब्द आहेत. तेव्हा सद्गुरु जे असतात ते गुरुत्वाने फारच मोठे चांगले असं ज्ञानोबा म्हणून राहिले. हे भगवंता, गुरुदेवा, तुम्ही एवढे विश्वाकार, एवढे मोठे ब्रह्मासारखे अफाट आहे, मग तुम्ही या शिष्याला कसं काय तारता हो. शिष्याचा 3.5 देहाचा 3.5 हाताचा देह असलेला आहे, मोठा देह. आणि हा 3.5 हातांचा देह असलेला शिष्य या भवसागरामध्ये, या संसार रूपी पाण्यामध्ये, समुद्रामध्ये बुडून राहिलेला आहे, घटना खाऊन राहिला आहे. तो संसारात बुडलेला आहे. आता त्याला संसारातून बाहेर काढायचंय तुम्हाला. मग एवढ्या मोठ्या परब्रह्म स्वरूपाने कसं काय जाशील तू तिथं काढायला. परब्रह्म स्वरूप सगळीकडे येते, त्या समुद्रावर पण येते. तेव्हा गुरूंना संकोच करावा लागतो आपल्या स्वरूपाचा, लहान व्हावं लागतं. कारण तारण्याला, जो गुरु राहिला त्याला काढण्याला, तारण्याला तेवढाच आकार धारण करावा लागतो. म्हणून ते लघु होता. लघु म्हणजे लहान होता. आहे ते भक्तीच विशाल आहेत, पण एवढं मोठं विशाल स्वरूप तारण्याच्या बाबतीमध्ये, त्याला बुडणाऱ्याला काढण्याच्या बाबतीमध्ये उपयोगाचं नाही. म्हणून त्यांना आपला संकोच करून घ्यावा लागतो, आपलं स्वरूप लहान करून घ्यावं लागतं. भगवंतांनी हे गीतेमध्ये अगदी स्पष्ट दाखवलेलं आहे. भगवंतांनी जेव्हा विश्वरूप दाखवलं त्या अर्जुनाला, तेव्हा सगळ्या दिशा सगळ्या भरून गेल्या, आकाशापर्यंत जाऊन पोहोचलं त्यांचं शिर. सगळ्या दिशांमध्ये तो भगवान पसरलेला आहे असं दाखवलं. हे जे त्यांचं स्वरूप आहे हे गुरुत्व आहे. आणि नंतर मग तो अजून घाबरला पुढे. ते दिव्य स्वरूप पाहता 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 जेव्हा ते 11 विक्रा व्हायला लागलं, मग मात्र घाबरला. आधी सुंदर शरीर दाखवलंय, परंतु जेव्हा ते 11 विक्रा आणि ते सगळं भक्षण चाललेलं आहे, सगळं जग त्यांच्या तोंडामध्ये चाललंय, ते सैन्य चाललंय, ते रथ चालले, घोडे चालले त्यांच्या मुखामध्ये,
हे जेव्हा भगवंतांनी दाखवलं तेव्हा तो अर्जुनही घाबरला की आता माझं कसं होईल. आणि मग त्याने प्रार्थना केली की देवा आता ते तुमचं रूपावर रमाव, मला ते तुमचं पहिलं रूप दाखवा बस. भगवंतांनी पाहिलं अरे आता हा झाला, आता याला जास्त भयभीत करण्यात काही अर्थ नाही. भगवंताने ते सगळं रूप आवरून पुन्हा कृष्णाच्या रूपामध्ये हजर झाले. हे लघुत्व आहे. गुरुत्व काय आहे? सगळ्या दिशामध्ये पसरून जाणं, हे गुरुत्व आहे. आणि लघुत्व काय आहे? एक व्यक्तीसारखं होऊन जाणं. हे प्रत्यक्ष आपल्याला भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी दाखवलेले आहे. हे ज्ञानवांच्या या ओळीमध्ये सांगून राहिले की हे गुरुदेवा तुम्ही एवढे मोठे आहात, गुरुत्वाच्या दृष्टीनं फार भयंकर मोठे आहात, परंतु तेवढाच तारुणी लघु. परंतु भक्ताचा उद्धार करण्यासाठी, भक्ताला हा आत्मबोध देण्यासाठी तू एक लहानसा सामान्यसा मनुष्य रूपामध्ये येतो. कारण तो मनुष्य देहामध्ये जर आला नाही गुरु, तर लोक त्याला कुठे भेटतील. म्हणून गुरुला मनुष्य देह असावाच लागतो. त्याला मनुष्य देहामध्ये लघुत्व घेऊन राहावं लागतं. आणि त्या लघुत्वाने मग तो इतरांशी संपर्क जोडू शकतो, संबंध जोडू शकतो. अन्यथा संबंध जोडणंच कठीण आहे. म्हणून ज्ञानोबा सांगून राहिले तेवढाची तारुणी लघु. तेव्हा तारण करण्यासाठी, उद्धार करण्यासाठी, जुळणाऱ्याला बाहेर काढण्यासाठी तुला लहानच व्हावं लागतं. पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवान जर लहान झाले नाही आणि एवढं मोठं विशाल स्वरूप जर त्यांचं कायम राहिलं, तर त्या समुद्राच्या पाण्यामध्ये कुठे बसतील ते, कुठे उभं राहतील ते. तेव्हा त्यांना हलकं पाण्यावर तरंगणार असं मनुष्य देहाचं रूप घ्यावं लागतं, भोपळ्यासारखं. ते भोपळ्याचं तरंगतो पाण्यावर, तरच त्यांना काढता येईल ना बोलणाऱ्याला. बरं हा साधा समुद्र नाहीये, पुन्हा साधा समुद्राचं पाणी तरी बरं एका दृष्टीनं, ते लाटा येतात फेकून देतात बाहेर. पण हा समुद्र ना संसाराचा, याच्यामध्ये गेलं रे गेलं की तो बुडूनच टाकतो, तो उघडच देत नाही. म्हणून संसाराचा समुद्रामध्ये तरंगणारे जे जीव आहेत, बुडणारे जे जीव आहेत, त्यांचा उद्धार करण्यासाठी गुरुत्वाला लहान रूप धारण करून त्याच्यासारखंच रूप धारण करून तिथे यावं लागतं आणि त्याला बाहेर काढावं लागतं. म्हणतात हा तुझा गुरु लघुपणा, गुरु लघु जाणे तो पाहू तुझा करी. आता यामध्ये ज्ञानवास आपल्याला सांगतात, हा गुरु आणि लघुत्वाचा भेद कोण जाणू शकतो? कोणाला कळले की गुरुत्व एवढं मोठं असतं आणि ते लघुत्व म्हणजे एवढं असतं. म्हणतात गुरु लघु जाणे जो पांगू तुझा करी. तेव्हा तो पंगिस्त आहे, ज्याला हे कळत नाही की गुरु त्याचं गुरुत्व एवढं मोठं विशाल आहे ब्रह्मस्वरूपासारखं, आणि त्याचं लघुत्व इतकं लहान आहे, मनुष्यापेक्षा लहान. तेव्हा हा जो मोठेपणाचा आणि लहानपणाचा भेद आहे गुरुत्वातला, तो गुरूंचं जो दास्यत्व करतो, सेवा करतो, गुरूंच्या जवळ अखंड त्यांच्या सेवेत राहतो, त्याच्या डोक्यामध्ये हा थोडासा लघुत्वाचा आणि गुरुत्वाचा भेद त्याला समजेल. इतर बाहेरच्या लोकांना कळणं शक्य नाही. जे गुरुपासून दूर राहतात, जे गुरूंना जाणू इच्छित नाही, जे गुरूंचं स्मरण करत नाही,
जे गुरुच्या संबंधी कुठल्याही तऱ्हेनं जवळ जाण्याची इच्छा करत नाहीत असे जे असतील त्यांना हा भेद कसा कळेल असं त्यांना समजावे. गुरु लघु जाणे ते पाहू तुझा करी. तेव्हा हे गुरुदेवा, तुझ्या स्वरूपाबद्दल आम्हाला अज्ञान असल्यामुळे हा गुरु लघुत्वाचा भेद आमच्या लक्षात येत नाही आणि आम्ही तुला आमच्या सारखं समजतो. गुरुला आपल्यासारखं समजणं शिष्याने ही महान चूक आहे, मोठा प्रमाद आहे हा. गुरु जेव्हा ते मनुष्य रूपामध्ये असतील तेव्हा ते आपल्यासारखेच राहतील ना. खातील, पितील, चालतील, बोलतील, कपडे घालतील, सगळे वेळा त्यांचे आपले सारखे नसतात ते. म्हणून गुरुला आपल्यासारखं पाहणं, आपल्यासारखं समजणं ही शिष्याची महान चूक होते. आणि ती चूक स्वाभाविकही आहे. कशी? कारण गुरु ज्या स्वरूपात आपण पाहून राहिलो ते तर आपल्यासारखे देहधारी आहे, आपल्यासारखे सगळ्या क्रिया करतायत, आपल्यासारखी इंद्रिय त्यांना आहे. मग आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये काय फरक आहे? असा हा जो विचार आहे शिष्याचा, तो त्याच्या अज्ञानाचं दिग्दर्शन आहे, अज्ञानाचं ते प्रतीक आहे. गुरुच्या संबंधीचा विचार हा जो आहे तो त्याला कळणारच नाही असं ज्ञानोबा आपल्याला सांगायले. ज्ञानोबा आता आपल्याला या उगीतून आणखी अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवत आहेत. पहा, या माणसांचे प्रकार सांगतायत ज्ञानोबा. शिष्यांचेही प्रकार पडतात. मग माणसांमध्ये जसे प्रकार आहेत ना, पामर, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध, तसे शिष्यांमध्येही प्रकार पडतात. मग सगळे शिष्य समान होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण त्यांचं जे चित्त असतं ते सारखं नाही सगळ्यांचं. त्यांचं मन, बुद्धी, चित्त जे आहे ते सगळ्यांचं सारखं नाही. पूर्वजन्मामध्ये काही संस्कार ते घेऊन आले असतात, प्रारब्धाचे काही संस्कार घेऊन आलेले असतात. त्यामुळे प्रत्येक शिष्य, प्रत्येक साधक हा इतर दुसऱ्या साधकांपेक्षा काही अंशी भिन्न राहतोच. किती जरी म्हटलं आपण अरे तुम्ही सगळं सारखे व्हा, तुम्ही सारख्या गोष्टी करा, तुम्ही सारखं आचरण ठेवा, सारखा भाव ठेवा तुमचा, किती जरी आपण सांगितलं तरी त्यांचा जो मूळ पिंड आहे त्या पिंडामध्ये काही बदल होऊ शकत. पिंड म्हणजे देह, त्या देहामध्ये काय बदल होणार आहे? कोळसा आणि खडू दोन्ही पदार्थच आहेत. पण त्या कोळशाला कितीही सांगितलं, ए कोळसे दादा, कोळसे दादा, तू गोरा होणार याच्यासारखा, तू असा गोरा गोरा होणार. तो म्हणतो मला तर पुष्कळ वाटतं गोरं व्हावं असं, आणि मग मी खूप बरं करतो, मला घासतो. आता कोळसा किती उघडला तरी काळाच राहणार तो. कसं काय गोरा होईल? तस प्रत्येक शिष्याचं, साधकाचं हे जे देह आहेत, पिंड आहेत, हे पूर्व प्रारब्धाच्या अनुरूप आलेले आहेत या जगामध्ये. आता मागच्या जन्मामध्ये, अनेक जन्मामध्ये आम्ही कसे कसे होतो हे तर आम्हाला काही माहिती नाही. आणि आता या जन्मामध्ये आम्ही जे आलेलो आहोत ते असे आहेत. मग आता हा पिंड थोडंच बदलता येतो. पिंडाचं जे मूळ स्वरूप आहे ते बदलता नाही येत. म्हणून सगळे शिष्य सारखे होऊ शकत नाही. किती जरी गुरुने सांगितलं तुम्ही सगळे सारखे होऊन जा रे बाबा, नो, किती जरी सांगितला, किती उपदेश केला तरी त्या उपदेशाचा काही फायदा नाहीये. उपदेश शेवटी शब्दच आहेत.
म्हणून ज्ञानोबा आता आपल्याला असं सांगायले की काही शिष्य असे आहेत, शिष्यांचे प्रकार सांगतायत या मधून आता आपल्याला. मूलतः जड प्रकृतीचे आहेत, जड स्वभावाचे आहेत, जड बुद्धीचे आहेत, जड मनाचे आहेत, जड चित्ताचे आहेत. आता जडत्व हा त्याचा मूळ पिंड झाला. आता ज्याचं जडत्व जास्त आहे, भारदारपणा जास्त झाला, शरीराने नव्हे हे अंतकरणाचे धर्म आहेत. तिथं जर जडत्व जास्त असेल, जड बुद्धी जास्त असेल, तर अशी जड बुद्धी त्या साधकाची गुरुला कळते की अरे रे याला थोडस आता हलकं करायला पाहिजे. करणार कसं? आता हे जे जडत्व आहे त्याचं ते मागच्या जन्माचं ओझं घेऊन आलेलं आहे तो. म्हणून काही माणसं किती बदलण्याचा प्रयत्न करा तुम्ही त्यांना, पण ती आपली वाट सोडत नाही, पुन्हा तिकडे जाऊन बसतात. असं का व्हावं? अरे या पंक्तीला नको बसू, तू मागच्या पंक्तीला बस ना, ते लोक बसतात तिकडे बस ना जेवायला. नाही मला इकडेच बरं वाटतं. मग आता काय करणार? ते आपली पंगतच सोडायला तयार नाही. त्या ज्या पंक्तीमध्ये त्याला गोड वाटतं, जिथे जेवावंसं वाटतं त्याला, आणि जे जेवावंसं वाटतं ती पंगतच तो सोडायला तयार नव्हतो. तो नाही मला हे जर बरं वाटतं बरं, त्यांच्यामध्येच बरं वाटतं मला. आता यांच्यामध्ये बरं वाटतं हे म्हणणं जे आहे त्याचं, हा त्याचा पिंडाचा गुणधर्म आहे. गुरु पुष्कळ सांगतात रे इथं नको बसू, तिकडे बेस. तेव्हा जडत्व जे आहे, हे जडत्व हे आपल्या अंतकरणाचं, बुद्धीचं, मनाचं, चित्ताचं एक स्वरूप आहे. आणि ते जर जडत्व असलं त्याच्यामध्ये तर बुडायला सोपं असतं ना. मग संसारात बुडायला काय वेळ लागतो का? मग जड पदार्थ लोखंडाची गोळी घेतली, गोटा घेतला, पाण्यात टाकला तर काय होईल? तरंगेल का तो? कसा तरंगेल तो? तो जर आपण रबराचा चेंडू घेतला छोटासा जाऊन ना, तो जर टाकला तर तो तरंगतो. आता रबराचा चेंडू तरंगतो आणि हा जो गोळा आहे हा बुडतो का? कारण जडत्व याच्यामध्ये. म्हणून जडत्व असलेले जे साधक असतात, ज्यांच्यामध्ये जडत्वाची जास्त प्रक्रिया झालेली आहे, त्यांना तारणं गुरूंना भलतच कठीण आहे. कस काय? तिथं बोलण्याच्या प्रक्रियेमध्ये जाऊ इच्छितात, त्या संसारामधून ते बाहेर यायलाच तयार नाही. आणि जरी थोडंफार बाहेर त्यांचं डोकं वर काढलं तरी ते त्यांना जाऊ द्या मला तिकडे जायचंय, पुन्हा तिकडे डोकं खूप असतात ते. आता गुरु काय करतील? म्हणून ज्यांना संसार प्रिय वाटतो, परमार्थाकडे ते आले, ते घेऊन कोणाचं तरी ऐकून घेऊन घेतली दीक्षा. मंदिर सांगितलं चांगलं आहे दीक्षा आमचे, चला मग मी पण घेतो दीक्षा. त्यावेळेला तो तयार झाला आणि घेतली दीक्षा त्याने, पण तो खूप साधना करत होतो. आता का बरं साधना करत नाही? कारण त्याचं जे जडत्व आहे पूर्वीचं ते कसं त्याला सोडेल. म्हणून पहा तुम्ही, पुष्कळ साधक आपले असे येतात, ते साधक म्हणताच येत त्यांना, दीक्षित येतात. अनेक दीक्षित असे आहेत आपले की जे दीक्षा घेऊन साधनाच करत नाहीये. मग त्यांच्यामध्ये बदल कसा होणार? त्यांचं जडत्व जाईल कसं? ते हलके होतील कसे? लघु होतील कसे? म्हणून बघा फार विचित्र स्थिती होऊन जाते गुरुला. आणि मग ही सगळी चिंता गुरुला आहे, कारण एकदा आपण त्याला आपला म्हटलेलं आहे, आपण त्याला आता आपल्यासारखं करू इच्छितोय, आणि तो बिचारा काही तयार नाही याला. मग गुरुला केवढं संकट आहे. आमचे यशवंतीर्थ महाराज नेहमी म्हणायचे आणि म्हणतात अजूनही की मी माझ्या पायांना एवढाले दगड बांधून घेतलेले. हे शिष्य म्हणजे काय? असे दगडाचे गोटे ते मी माझ्या पायाला बांधून घेतले, आणि त्यामुळे ते मलाही चालू देत नाही, ते चालत नाही. ते बुडून राहिले, मला बुडू इच्छितात ते.
आणि शिष्यच गुरुचा पराभव करणारे असतात. हा तुम्ही असे जे शिष्य असतात ते गुरुचा पराभव करतात. गुरुला वाईटपणा आणणारा शिष्यच आहे. गुरु तर उत्तम आहे, चांगले आहे, सगळं आहे, परंतु गुरुचा नाव नक्की पुसणारा त्याचा शिष्यच असू शकतो. बाहेरच्या लोकांनी किती नावं ठेवली तर ती काही खरी नाही, कारण त्यांना अज्ञानच आहे. परंतु ज्याला शिष्य म्हणून घेतलं, पत्करलं, तो जर हा गुरुच्या स्वरूपाला जाणत नाही आणि विरुद्ध बघायला लागला तर समजून घ्यावं गुरुचं कपाळ फुटलं. काय करेल गुरु आता? तो म्हणेल कुठून याला आपण दीक्षा दिली हो, आता पश्चाताप करून काय उपयोग? जे दिलं गेलेले ते तर काही घेतात नाही, घेऊ नये गुरुने. घेता येतं ते सुद्धा, पण तो गुरु सहसा घेत नाही. म्हणून जडत्वाची ही जी गोष्ट आहे आपल्या मनाची, बुद्धीची, चित्ताची, हे साधकांनो, अशी जर आपल्या ठिकाणी अशी गोष्ट असेल तर सावध व्हा आणि गुरुला ओळखा. गुरुला ओळखा म्हणजे कमीत कमी गुरुला गुरुच्या ठिकाणी तरी राहू द्या. आणखी त्याला जास्त बदनाम नका करू, आणखी त्याला जास्त तुम्ही दोष द्यायला नका लावू, निंदा करायला नको लावू जगाला, असं ज्ञानोबा म्हणतात. बघा, या इहलोकामध्ये ज्ञानोबा प्रकार सांगतात माणसाचे. या इहलोकामध्ये गरिबांपेक्षा श्रेष्ठ कोण? श्रीमंत. हे तर खरं, गरीब लोक सगळे, त्या गरिबामध्ये मोठा कोण? श्रेष्ठ कोण? श्रीमंत. गरिबांमध्ये श्रेष्ठ श्रीमंत असतो. श्रीमंतामध्ये श्रेष्ठ कोण असू शकतो? आजचे मंत्री किंवा राजा, आणि त्याच्या हातामध्ये सत्ता असते, तो सत्तेने मोठा असतो. म्हणून श्रीमंतामध्ये मोठा कोण? राजा किंवा सत्ताधीश, ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे तो. राजापेक्षा मोठा कोण? सत्ताधारी येतो, त्याच्यापेक्षा आणखी कोण मोठा? इंद्रादी देव, ते त्याच्यापेक्षा मोठे. इंद्रादी देव, त्यांच्यापेक्षा आणखी कोण मोठा असतो? ईश्वर. हे जे देव आहेत ना, देवापेक्षा ईश्वर मोठा आहे बरं, लक्षात घ्या. तेव्हा हे जे इंद्र, वरुण वगैरे, अग्निदेव, हे सगळे देव येते, आणि यांच्यापेक्षा ईश्वर जो आहे तो माया विशिष्ट चैतन्याने त्यांच्यापेक्षा मोठा आहे. म्हणून त्यांच्यापेक्षा, देवापेक्षा मोठा कोण? ईश्वर. मग आता ईश्वरापेक्षा मोठा कोण? असं ज्ञान आपल्याला सांगताय. ईश्वरापेक्षा मोठा श्री सद्गुरु. गुरुचं स्थान तर बघा, कशा चढत्या क्रमाने गेलो आपण आता, पायऱ्या पायऱ्यानी. गरीबापासून देवांच्या, ईश्वराच्या वर असलेले जे स्थान आहे ते गुरुचं स्थान आहे. म्हणून गुरुचं स्थान ओळखा, हे ज्ञान आपल्याला सांगून राहिले. गुरुत्व केवढं आहे गुरुच्या ठिकाणी? हे जे गुरुत्व आहे गुरुच्या ठिकाणी, हा जो मोठा विशालतेचा भाव आहे तो केवढा आहे? आता ज्ञान आपल्याला म्हणतायत, तुमच्या ठिकाणी हे गुरुदेवा, हा गुरुत्वाचा, हा विशाल मोठा भाव गुरुत्वाचा आहे, भरीवपणा आहे, पण या भवसागरातून तुम्ही या स्थितीमध्ये त्या शिष्याला तारू नाही शकत. तुम्ही आता चढत्या क्रमाने वर गेला सगळ्यांच्या,
पण तुमचं आता जे वरचं सगळ्यात मोठं स्थान आहे ना, त्या स्थानावरून या बुडणाऱ्या शिष्याला भवसागरातून तारता येणार नाही तुम्हाला, कारण तुम्ही तर सगळ्यांच्या वर जाऊन बसला आहे की नाही. मग तुम्हाला आता त्याला तारण्यासाठी त्याच्यासारखं स्वरूप धारण करावं लागेल. मग किती पायऱ्या उडून खाली यावं लागतं पा गुरुला लगवण्यासाठी. जे गुरु गरीब श्रीमंत, श्रीमंताचा राजा, राजाचा पुढे काय देव, देवाचा पुढे ईश्वर, ईश्वराच्या पुढे गुरु आहेत, तिथून खाली खाली येता 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 त्याला सामान्य मनुष्य व्हावं लागतं. आणि तो सामान्य मनुष्य होऊन त्या सामान्य अशा शिष्याला तारतो, उद्धरतो. आणि जेव्हा तो सामान्य स्थितीत येतो तेव्हा मग तो म्हणतो हे तर आमच्यासारखेच आहेत, यांच्यामध्ये काय फरक आहे. मग गुरुला तो आपल्यासारखं समजतो. आणि पुन्हा मग तिथून आणखी गुरु आणि शिष्य यांची पांगापांग होते. अरे बेट्या, तुला आता वर काढलं, वर काढणारा जो तुझा गुरु आहे तो गुरु केवढा आहे तुला काहीच माहिती नाही, अज्ञान नाही, म्हणून तो गुरुला तू संसारामध्ये कामात बुडतो आम्ही, कामावर गटाला खाऊन राहिलो आम्ही संसारामध्ये, कारण तो संसार आवडतो म्हणून, का त्या संसाराचं प्रेम आहे म्हणून, का त्या संसाराची माया म्हणून, आसक्ती म्हणून, वासना कामना म्हणून, या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण होतं आणि आम्ही संसारामध्ये जाऊन धडकतो. अरे थोडं थोडं तर बाजूला हटा. आता किती दिवस संसार करतो असा प्रश्न जर एखाद्याला विचारला, कारण भाऊ तुझं वय किती झालं, आता 50च्या वर गेलो मी, असं किती दिवस संसार करणार. आताशी आमची सुरुवात झाली हो, झालं. तो म्हणतो अजून माझं संसाराचं वय सुद्धा आलं नाही अजून. आणि संसाराचं वय असं विचित्र वय आहे की केव्हाही विचारा त्या माणसाला, का रे संसार सोडतो, नाही हो अजून कसं काय इतक्या लोक सोडून, अजून तो पाहणा केवढा प्रपंच आहे, सगळ्यांचं पालन पोषण सांभाळ मलाच करावं लागतो ना हो, मग त्यांना सोडून कसं चालेल हो, मग किती दिवस चालणार. अहो आता त्यांची मुलं बाळा वगैरे सांभाळणार दुसरं कोणी माझ्याशी, म्हणून मला तर जावं लागतं ना, करावं लागतं ना, त्यांचं करावं लागेल. अशा प्रकारे माणसं संसारामध्ये इतकी गुरफटली जातात, तो संसार त्यांना सोडत नाही. आधी याने त्याला पकडलेलं आहे का त्याने याला पकडलेलं आहे, कोणी कोणाला आधी पकडलं सांगा बरं. संसाराने आधी पकडलं आपल्याला का आपण संसाराला पकडलेले, कोण कोणाला पकडतो सांगा ना. तसं पाहिलं तर कोणीच कोणाला पकडत नाहीये, पण पकडण्याचा आव मात्र येतो. हा मग मना संसारशे कसं सोडू तेले, नंतर पकड. मग तो पकडतो त्या संसाराला, आणि एकदा का संसाराला पकडलं की तो संसार मग याला पकडतो. अशी पकडा पकडी आहे. ते उदाहरण आहे ना, एकदा नदीला पूर आला नाही का, आणि त्या पुरामध्ये पाहणारे, त्या पुराच्या लोंढ्याला पाहणारे काठावर पुष्कळ लोक उभे होते. एक घोंगडी सारखा पदार्थ वाहून चालला होता, हा काळा होता. याला वाटलं घोंगडीच आहे नक्की, कोणाची तरी घोंगडी म्हणा, काहीतरी गाठोड दिसतंय. गाठोड्याला फार बोलतात लोक, कारण गाठोड्यामध्ये डबुल असतं ना, म्हणून ते गाठोड पाहिलं त्याने आणि त्याला वाटलं की आपण आता हे गाठोड पकडू. होता तो पोहणाराही होता चांगला. बाकीचे म्हणणारे नको रे नको, फार फार पाणी, जास्त पाणी जाऊ नको. नाही हो काय करत,
म्हणून त्याने उडी मारली, गेला, खोसली आणि गेला, उडी मारली तिथपर्यंत गेला आणि पकडलं त्या गाठोड्याला. ते गाठोडं म्हणजे कोण होतं? अस्वल होतं ते. अरे बापरे, त्या अस्वलाने त्याला पकडलं. मग आता आधी कोणी कोणाला पकडलं? आधी याने त्या अस्वलाला पकडायला, गाठोड्याला पकडायला गेला ना. हा का ते आलं होतं काठावर घ्यायला याला? नाही, ते तर होऊन आलं होतं बिचार. हा त्याला पकडायला गेला. मग हा त्याला पकडायला गेल्यानंतर त्याला बिलगणं स्वाभाविक आहे ना, तर ते अस्वल्याला पकडून त्याला मिठी मारतात आणि हा लागला बुडायला. आता हा बोंब मारायला, मेलो मेलो, धावा धावा. का बरं? अरे आठवडे नाहीये भाऊ, हे अस्वल आहे आणि ते मला बिलगलेले आहे, ते मला काही सोडत नाही. हे जे उदाहरण आहे हे संसाराला लागू पडणारं उदाहरण आहे. हा संसार म्हणजे अस्वलासारखा आहे. त्याला पकडायला आम्ही गेलो आणि त्यानेच आम्हाला पकडून आता बुडवायला सुरुवात केली. तो संसार आम्हाला निघूच देत नाही बाहेर, आश्रमात सुद्धा जाऊन देत नाही तेव्हा हे प्रवचन ऐकायला. असा हा संसार आहे. तात्पर्य असं की प्रपंचामध्ये रमलेले जे साधक असतात ते जड बुद्धीचे साधक असतात आणि त्या जड बुद्धीला तारायला, उद्धरायला गुरुला अतिशय श्रम येत. आणखी काही शिष्यांचे जे प्रकार आहे ते उद्याला पाहू. आज सत्संगाची वेळ संपलेली आहे. विषय फार सुंदर चाललेला आहे. उद्याला आपण या मुलीचा जो उत्तरार्ध आहे तो पाहू. आणि आता दोनच ओव्या राहिल्या फक्त. ही झाली 69, 70 आणि 71. दोनच ओव्या राहिल्या आता या जीवनमुक्ती कथनातल्या प्रकरणाच्या. 2 ओव्या राहिल्या आता. मी म्हटला संपून जाईल. आज चांगला दिवस आहे रक्षाबंधनाचा. आज संपेल म्हटलं पण ते कसं, ते ज्ञानोबाचं कथन आहे, ते काय सोपं आहे का ते? तेव्हा आजच्या सत्संगाला आपण विश्राम देऊया. हरि ओम तत्सत.